नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार। दुपारचे 12 वाजले मित्रांनो। मार्केटला आलोय, परत घरी गेलतो आंघोळ वगैरे करून परत मार्केटला आलो। बेळगावचा लोड आहे, कांदा भरण्यासाठी आलोय। घरी गेल्यानंतर कुंदन शेठचा फोन आला की बेळगावचा कांदा आहे म्हणून, की लगेच आलो मार्केटला। गाडी वगैरे खोलली बघा, सगळं मागं भरत आहे आपली गाडी वगैरे खोलून लोडिंग पण चालू झालं। एक थप्पी झाली, बेळगावचा कांदा आहे। कुंदन शेठ पण येतात थोड्या वेळात। घरी तर कोणाला माहीत पण नाही मी आलोय का नाही। मी तिथं कामाला गेली, वर्गा झोपला होता, त्याला तर म्हणजे माहीत पण नाही की मी आलोय का नाही। आता भरून घेतो कांदा, लगेच निघायचं, कारण की कांद्याला थांबता नाहीत। चाललंय लोडिंग। मागं बघा सगळीकडे कांदाच आहे या साईडला। तर घेऊयात जरा दुसऱ्या जागी गाडी दुसऱ्या पॉईंटला लावायची मित्रांनो। तर पहिले कांदा भरून घेऊयात। गाडीचा अण्णा बघा कशी रशी ओढतो, मजबूत तब्येत आहे त्याची। तरी कसा ताकद लावून रशी ओढतोय बघा। आता वरती चढल बघा। ओढ गाड्या, ओढ। गट्टू एकदम। चालले गाडी बांधणं। आत्ताशी 2 थप्पे झालेत आपलं, पण जास्त नाही भरली। पॅक झालंय सगळं। या साईडला जायचंय मागं आपल्याला। पलीकडच्या गाळ्यात लावायचे आपल्याला, फिरून यायचे, पण समोर पण गाडी जाऊ नाही शकत, पॅक आहे। आणि मागं पण गाड्या लोडिंग चालू आहे, त्याच्यामुळं सगळं वांदे झालं। आम्हाला गेलाय गाड्या काढायला, आल्यानंतर मग घेऊयात। अजून कुंदन शेठ वगैरे आले नाही, 12:30 वाजून गेले। येतीलच आता ते, कारण की लाकडाचं भाडं वगैरे पण आणायला जायचंय। मग ते येऊन जातील परत भाडं आणायला। बघूया त्यांना किती वेळ लागतो ते। कांदा भरत आहे मित्रांनो, पांढऱ्या कलरचा कांदा आहे बघा। व्हाईट कलरचा कांदा भरत। बहुतेक या सगळ्या गोण्या आपल्याच गाडीत जाणार आहे। अजून पलीकडच्या साईडला पण आहे। असा का पांढऱ्या कलरचा कांदा आहे, हो इथं पडले। असा वाटतो लसूण आहे, पण लसूण नाही, तो कांदा आहे। पहिल्यांदा भरत आहे। मागच्या वेळेस भरले होते पण 2च गोण्या होत्या, पण आज यावेळेस जरा जास्त आहे। चालू आहे बघा, एवढी झाली गाडी। गाडीच्या वर हाईट बघा किती गेली, 2 गोण्या वरती गेल्यात गाडीच्या हाईटच्या वर। तरी अजून तासभरच्या वर, 2 तास जातील आपल्याला सगळं करता। काटा करायचा, मग बांधायची सगळं कुठं नाही, मग टपाल वगैरे भेटणार, मग जायचं। बघत किती वेळ लागतो ते। 4 वाजायला आलेत मित्रांनो। गाडी बघा एवढी वरून झाली आत्ताशी। अजून सहज 1-1.5 तास जाईल। अजून एवढ्या गोण्या भरायच्या आहेत। बघूयात किती वेळ लावतात हे भरायला। कुंदन शेठ येऊन गेले, अण्णा लोक ताडपत्री टाकत आहेत बघा। झाली त्यांची गाडी भरून, काटा वगैरे करून आलेत वाटतं, ताडपत्री बांधत। काय गाड्या चालू आहेत अजून भरायच्या। किती वेळ लागेल काय माहिती आता।
थोड्याशाच गोण्या राहिल्यात आता फक्त, एवढ्या राहिल्यात. परत आता दुसऱ्या जागी जायचंय भरण्यासाठी. चहा पिऊन येऊयात तोपर्यंत. रात्रीचे 11:30 वाजले मित्रांनो. आत्ता साताऱ्याला हायवेला लागलोय. 6:30 वाजता बरोबर पुण्यातून निघालो. जेवण वगैरे करून शेटला घेऊन लोणंद मार्गे आलो. 11:30 तरी 6-7 वाजेपर्यंत आम्ही पोचू आरामशीर. भरपूर टाइम, कारण 6-7 पर्यंत सहज पोचू. आता जिथपर्यंत मला जाईल तिथपर्यंत मी चालवणार. झोप यायला लागली की शेटला उठवणार. शेट झोपलेत आता. नंतर कुंदन शेट चालवतो गाडी. तरच सकाळी जाईल. कारण की काल रात्री पण आमचं जागरण झालं. काल मार्केटला फार 3 वाजेपर्यंत जागलो होतो पहाटे. परत सकाळी 3ला झोपून परत 7ला उठलो होतो. त्याच्यानंतर झोपलोच नाही परत. शेटला पण घरी जायला 1:30-2 झालेच होते. त्यामुळे त्यांची पण झोप नाही झाली. परत दिवसभर आज गाडी भरत होतो. तो बघूया मित्रांनो किती वेळ लागतो, काय होतं त्याचं, किती वाजतील आता सकाळी पोहोचायला. मित्रांनो सकाळचे 10 वाजलेत. बेळगाव मार्केटला आहे. सकाळी 6 वाजता बरोबर पोचलो इथं. 6:15ला गाडी खाली होती आपली. अर्धी झालेली. एका पार्टीचा माल आपण दिलेला आहे. आता दुसऱ्या पार्टीचा चालू आहे देणं. हे समोर इथं एक पार्टी होती आणि त्याच्यासमोरच दुसरी पार्टी इथं खाली झाली. आता दुसऱ्या पार्टीचं चालू आहे त्यानं. चांगलं छोटंसं मार्केट आहे. छोटं म्हणण्यापेक्षा आहे बऱ्यापैकी मार्केट आहे आणि सुटसुटीत आहे. गर्दी वगैरे काही नाही. अर्ध मार्केट तर बंदच आहे वाटतं. या साईडला जरा माल आहे, कांदा आणि बटाटा वगैरे. सकाळी आल्या लगेच त्यांनी गाडी खोलायला सांगितली, लावली. नंतर तासभर परत झोपलो मी. नंतर आता चालू केली. होईल आता लवकरात लवकर. 12 वाजेच्या आत आम्ही निघू इथून. उत्तमच्या इथं जायचं. मग आता वेळ आहे त्या जरा भत्ते ते आपले सगळे बेंड झाले ते गाडीचे, ते सरळ करून घ्यायचे आणि गाडी आवळून घ्यायची. म्हणजे बांधल्यापासून अजून एकदा पण तिचं काय हे केलं नाही. बघा तिथे किती वेळ लागतो मित्रांनो. ते 11:30 वाजलेत मित्रांनो. गाडी आपली खाली झालेली आहे. हा लोडिंगचं पण फायनल झालंय आपलं. आता कित्तूरच्या इथून कोळसा भरायला जायचं हिंजवडीचा. आजच्या आजच भरणार आहे. उद्या तर आपण परत पुण्यात असू. चांगली फास्ट ट्रिप होईल. भाडं घ्यायच्यासाठी थांबलेत फक्त कुंदनचे की निघायचं लगेच. समोर गाडी दिसती बघा आपली. भाडं घेतलं की लगेच निघायचं. लवकर झाली. मार्केट एकदम शांत आहे. पण काय गडबड नाही, वर्दळ नाही, काय नाही. गाडी सगळं
हे सगळं आपलाच गाडीतला माल हे असं ठेवलेलं. भाडं घेऊन निघूयात कुठंतरी, नाश्ता वगैरे करून मग त्या लोडिंगच्या पॉईंटला जाता येईल. कारण की तिथं काय आहे का नाही परत लपडू नको. बघू आता बाहेर निघाल्यानंतर ठरवू काय करायचं आणि काय नाही. शेड बसलेत बघा समोर दुकानात, दिसत नाही. लोडिंगचं झालं ते बरं झालं मित्रांनो, नाही तर परत एखादा दिवस गेला असता. एक दिवस गेला असता तर काय नसतं वाटलं, पण परत ते 2-4 दिवस थांबायचं म्हटल्यावर लफडं झालं असतं. पण झालं ते फायनल, ते बरं झालं. उत्तमनीच बघितलं लोडिंग. येथील शेट लगेच निघूयात मित्रांनो. दुपारचे 2 वाजलेत. मुल्ला ढाब्यावर आलोय आता जेवणासाठी. आमचं लोडिंग होतं ते राख भरायचं, कोळसा राख, ते कॅन्सल झालेलं आहे. कारण की ते हॉप बॉडी पाहिजे आम्हाला. त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी, बेळगावच्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी सांगताना सांगितलं की पोतेत म्हणून, पोत्यात भरून हे करणार आहे. पण इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पोते नाही, लूज राख आहे. तर ती काय आपल्या गाडीत भरता येणार नाही. कारण की आपल्या गाडीला साईडनी टोटल आतून सगळी पॅक करायला लागते गाडी, आणि सगळी काळी झाली असते गाडी. त्यामुळे ते कॅन्सल केलं आता आम्ही लोडिंग. एक तर कंटिन्यू आम्ही सकाळी उठल्यावर चहा वगैरे पण नाही घेतला. आत्ता इथं ब्रश करतो दुपारी येऊन. डायरेक्ट आम्ही ती कांदा खाली करून नॉनस्टॉप इथं आलो. इथं आल्यानंतर त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी सांगितलं की ते होणार नाही, आतून पॅक करायला लागते राखेसाठी. कारण की ती आपल्या बॉडी लेवलला पण नाही ना, ती मध्येच त्याला हाफ बॉडी पाहिजे शक्यतो. हाफ बॉडीमध्ये ते व्यवस्थित होतं. तर ते माल कॅन्सल केला आहे. आता बहुतेक निप्पाणीतून आपल्याला होईल काचपेटीचं करत आहेत. बोलणं चाललं आहे कुंदन शेटचं, होईलच म्हणजे ते. पण कधी भरायचं काय अजून कन्फर्म नाही आहेत, किंवा आज भरायचं का उद्या, ते फक्त कन्फर्म व्हायला पाहिजे. तर बघूयात आता काय होतं काय नाही. बसलं मस्त आंब्याच्या झाडाखाली. सगळी बागच आहे, मागं पण बघा सगळे आंब्याचे बाग आहे. छोट्या छोट्या कैऱ्या यायला लागल्यात आता. पहिले जीव आहेत, कारण की भूक लागली आहे खतरनाक. जेवण करून निघूयात. कुंदन शेट डोकं धुवत वगैरे. माझा ब्रश वगैरे करून झालंय, त्यांचं झालं की जेवण करून बघूयात काय होतं. आता तिथं थांबायचं का निप्पाणीला जाऊन काय आज भरती का काय होतं ना ते नक्की नाही. बघूयात काय होतं ते. संध्याकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. उत्तमचे इथं आलोय. गाडीचे भत्ते काढले होते, भत्ते सरळ करून घेतले, ते बसवते आता. एक भत्ता आपण कोचिंगला गेलतो तेव्हा कट करायला लागला होता, प्लायवूड भरलं होतं तेव्हा, तो भत्ता निघत नव्हता. त्याच्यासाठी साईडचा पडदा वगैरे खोलायला लागला. आता बसवतात भत्ते. वेल्डिंगचं काम होतं जरा पुढं बॉनेटच्या इथं, ते पण करून घेतलेलं. पडदे शिवायचे होते, 2-2 फूट वाढवायचं होतं, पण इथं ते करत नाही म्हटलं. आता फक्त भत्ते बसून पडदा बांधून घ्यायचा. उद्याचं लोडिंगचं आहे आपलं फायनल. सकाळी जायचं लोडिंग आहे, इथून बेळगावमधूनच आहे. फायनल होईल आज. फायनल झालेलेच आहे तसं. हायवेच्या बाजूला थांबलोय बघा. एक 15-20 मिनिटात होऊन जाईल काम. 6:45 वाजलेत मित्रांनो. गाडीचं कामच चालू आहे. उत्तमच्या गॅरेजला आणली आता गाडी. आपलं एक फ्लाईट तुटला होता इथं बघा, त्या साईडला. तो प्लाय बसून घेते आता उत्तमकडून. हाय टाइम तर तोपर्यंत किरकोळ कामं पण होते आणि भत्ते वगैरे बसून झाले सगळे बघा. सगळे आता एक लाईनीने व्यवस्थित झाले. कारण की सगळे कांदा भरले की ते कांद्याचे पोते डायरेक्ट भत्त्यावरच टाकतात आम्हाला लोक. नाहीतर सगळे
बत्ते वगैरे खोलायला लागतात, त्याच्यामुळं सगळे वाकडे तिकडे झाले होते. आता परत एक सामान करून घेतले. आणला बघा प्लायचा तुकडा, तो प्लायचा तुकडा बसून घेतला की इथं पडदा खोललाय, तो तेवढा पडदा परत लावून घ्यायला लागेल. ते पडदा लावून घेतलं की झालं. हे बघा बसवते बाळू. कर्नाटकची मराठी मिक्स असते, आपल्यापेक्षा जरा वेगळीच बोलतात. उत्तमपणाला 2 मिनिटात होईल बसून बघा ते सगळं. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. उत्तमच्या गॅरेजमध्येच आहे. जेवण वगैरे करून आलो. आता इथंच झोपायचं आहे, कारण की सकाळी इथूनच भरायला जायचं. त्यामुळं मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभ रात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.